आई, मी तर दूर दूरपर्यंत ह्या विचारच नाही केला होता का रुपेशची मला घटस्फोटाचं म्हणून म्हणून. आई, माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी 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 कशी करू आई? मी कशी करू सांग ना मला आई तू. हे पाय रश्मी, धीर धर तू. पण ह्याविषयी आपल्याला बाबासोबत बोलायला लागन. त्या बाबाच्या कानावर हे गोष्ट टाका लागन. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. आता हे गोष्ट आपल्या हाताच्या बाहेर चालली गेली आणि याले तुझे बाबाच बरोबर करू शकते. आपल्याकडून काही जमणार नाही आहे. आणि एवढी गोष्ट त्या वाढूच काय दिली? हां, लहान लहान गोष्टी तुम्ही एवढ्या वाढून देता का घर तुटेपर्यंत येऊन जाते त्या गोष्टी वाढाले. हां, कमीत कमी निपटावलं तर होऊन जाते ना. पण नाही, तुला जायचं नव्हतं ना तिथं. हां, आता पाय ना, तू करीने तुझ्या सांगात येऊन राहिले. पण रश्मी, मला हे सांग, त्या एवढ्या दिवसापासून त्याला फोन नाही लावला, पण आता मग फोन काय लावला होता त्या? आई, मला माझ्या चुकीत चालय पश्चाताप होऊन राहिला होता. माझी सासू आणि माझी नणद एवढी काही वाईट नव्हती, पण माझ्या काम करायच्या जीवावर ये म्हणून मला तिथं राहावंसं नाही वाटे, म्हणून मी येऊन गेलती आई. आणि माझा नवरा थोडासा डोंबळा आहे, त्याच्यानं मला चांगलं नाही वाटे माझ्यासोबत ते चाले. तर मी गोरी गोरी दिसू आणि ते काय काय दिसे. आणि आई ताई तर पाहून नाही दिलं. तुला माहीत आहे आपली पोरगी गोरी गोरी आहे, तर तिला चांगलाच नवरा झाला पाहिजे होता ना. डोंबळा जून दिला. आमचा जोडा तरी चांगला दिसते काय? तुला जर पाहुणा पसंत नव्हता तर त्या पहिलेच कोणी सांगितलं? सोयरी होऊन राहिली होती तेव्हा तुला विचारलं होतं ना का तुला पसंत आहे का नाही आहे म्हणून? असं तरी आहे का आम्ही जबरदस्तीनं तुझं लग्न लावून देऊन राहिलो होतो? आई, पहिले तर मला पसंतच नव्हते, पण त्या सांगितलं का त्याच्या घरी लय आहे म्हणून, आणि कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे, सगळं काही आहे. आणि मग ते माझ्यासोबत बोलूही लागले फोनवर, आणि मग मला आवडायला लागले ते. मी म्हटलं याचा स्वभाव चांगला आहे. पण तिथं गेली आणि तिथं एवढं मोठं काम घराचं, आणि त्या मला इथं काहीच नाही शिकवलं, आणि तिथं जाऊन एवढं मोठं काम करायला लागून राहिलं मला. मग माझ्या जीवावर नाही येणार काय? हां, सांग तू. आणि त्याच मला शिकवलं नाही, तर त्या शिकवलं असतं तर मला कायले जीवावर आलं असतं तिथं? याच्यात आई पूर्णपणे तुझी चुकी आहे, माझी चुकी नाही आहे. हे पोरगी काही झालं तर मलाच दोष देते. अहो माय माझे, तू तिथं चांगल्यानं राहिली असती तर कायले हे वेळ आली असती? हां, तुला पहिलेच तर म्हटलं होतं त्या नवरा चांगला आहे म्हणून. हां, तुझी सासू काही एवढी वाईट नाही, पण तू म्हणे का तुला लस त्रास देते म्हणे. मग मी काय करू? आता मला तर पोरीचं बरोबर वाटेल ना. आणि पाय बरं, आता तूही मला म्हणून राहिली का तू याच्यानं झालं म्हणून. आता सांग, आता कुठं आपटू मी डोकं? पण जाऊ दे, जे काही झालं ते तुझ्या बाबाच्या कानावर टाकू दे मला हे गोष्ट. नाही तर तूही काढन आणि मही काढन, दोघीची काढत बसून तुझ्या बाबा. मैचे हे निस्ते काढवते मायावर, हे नाही करत, हे नाही करत, हे नाही करत. आणि पहा बरं आता किती मस्त सजवलं मी घर. हां, सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. असं वाटतंय का बस आता पाहुणे येईन आणि बसन. एवढं चकाचक करून टाकलं. आणि नाही तर माझ्या मागच लागून जाते, हे नाही करत, हे नाही करत म्हणते, सारं गावात घुमतो म्हणते. आता तुम्ही सांगा, एकटा जीव मी, आणि बाहेर नाही जाईन तर कुठं जाईन मग? घरातले सगळे कामं झाले, सगळं झालं, आणि मग जातो पप्पा. जरासं बन लागते बाहेर गेलं तर. आणि काय आहे दुसरं? पण जाऊ द्या, जे काही असेल ते. आता घर मस्त दिसून राहिलं ना आता मग. आता सगळं झालं, आता लावतो कुलूप दरवाजाले, आणि आता जातो बाहेरही पहा लागते ना. आता भले किती कामं राहते, बाहेरचंही पहा, घरातलंही पहा. हां, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मग तेवढं लक्षात ठेवून दुसऱ्याला सांगा लागते. हे किती मोठी गोष्ट आहे, आणि किती या बहादुरीचं काम आहे ते. पूर्ण गोष्टी आठवण ठेवणं आणि त्याच गोष्टी तशा सांगणं. एकदम जास्तीचे लावतो म्हणा मी, असं काही नाही आहे, पण सांगा तर लागते ना. आता तेच तर काम आहे मग मग. चला मग आता घराला लावतो कुलूप आणि जातो बाप्पा आता बाहेर. पाहतो कुणीकडे काय काय होऊन राहिलं तर आता. अमाय, मी तर इकडे आली, म्हटलं इथं बसला राहते, म्हटलं दोघी तिघी जणी बसन म्हटलं मी गोष्टी करत. पण इथं तर कोणीच नाही दिसून राहिलं. आणि रंजना काकू काय मी घरात आहे का नाही येतं. आणि दरवाजा सगळा उकळा टाकून दिला. कुत्रं दसन तर मग पमलत बसन, भाकरी गिकरी खाऊन घेईन तर. आणि पहा बरं कशा झाल्या बाप्पा बाया, तेले स्वतःच्या घराची फिकर नाही राहत. पण जाऊ दे म्हणा, आता रंजना काकू म्हातारी आहे, एवढं काय आहे तिचं. आता तिची सून बी, तिच्या सुनीला लाज नाही वाटायला पाहिजे काय? हां, चालली गेली म्हातारा कुतारा माणूस सोडून घरात, आणि वेगळी राहतो म्हणते. सांगा, वेगळे राहिले. आता हे वेगळं राहायचं नवंच चलन येऊन गेलं बाप्पा. आता लग्न करतेत आणि वेगळ्या निघतेत, लग्न करतेत आणि वेगळ्या निघतेत, असेच करून राहिल्या बाप्पा सुना. कसं करा आणि कसं नाही तर. पण जाऊ द्या, मी पाहतो रंजना काकू असन तर बसतो मग इथंच. रंजना काकू, रंजना काकू. अमाय, कोणीच आवाज नाही देऊन राहिलं. नाही, खरंच नाही वाटते घरात. नाही तर घरात राहिली असते रंजना काकू तर आवाज तर दिलाच असता. जाऊ दे, काय करता आता. नाही आहे तर घरात पाहतो, अजून बसल्या असेल कुठं बाया गिया तर. काय एवढ्या मोठ्या गावात एक बाईक नाही दिसून राहिली. कुठं गेल्या आणि कुठं नाही, का साऱ्याच्या साऱ्या झोपून गेल्या काय तर. कशा झोपा येते काय माहिती यायले. कामं धामं करतेत आणि मस्त झोपतेत. आणि आपल्याला तर झोप लागतच नाही बाप्पा. आपल्याला तर बस रात्रीची झोप पाहिजे, दिवसानं काही डोळा लागत नाही आपला. जाऊ दे, पण आता कोणी नाही भेटून राहिलं.
आता हे म्हणता काकूची सून तिकडे चालली गेली. जाऊन येतो ना म्हणता काकूच्या शितं. काय म्हणते काय नाही. 2-3 गोष्टी सांगत तर खरीच सुनीच्या. मग त्या गोष्टी सुनीला जाऊन सांगून देईन. जाऊन पाहतो मी अंद्र काय म्हणते काय नाही. तर तशीच म्हणून आली म्हणून मी म्हणून भेटाले म्हणून. आता मी गेली होती ना माझ्या आईच्या इथं. तर कुठं झालं यायच्या खर्च काय झालं आणि काय नाही तर पहिले काही माहीतच नाही. विचारून घेतो आणि माहिती होऊन जाते मला. आता माहीत ठेवा लागते ना. चल जातोच आता. पण पहा बरं किती मोठं घर आहे दार आहे. आणि याच्यात राहणारे फक्त 3 माणसं इनमिन. आणि सुनई होती आणि पोरगं होतं त्याला आकलून दिलं. एका पोरीचं लग्न झालं आणि एकीला जवळ ठेवून घेतलं. आणि सुनीले हाकललं आणि पोराले हाकललं. आणि एक पोरगं तर यायचं बाहेर शिकते शहरात शिकते म्हणते. बाप्पा कुठं शिकते आणि कुठं नाही तर काय करते तर काय नाही. आणि पहा बरं जैले म्हणते घरं नाही राहिले तिथं एवढे मोठे माणसं भरले राहते गचपच. आणि यायला राहिले एवढं मोठं घर आणि एवढ्या मोठ्या घरात इनमिन 3 माणसं. सांगा असा आहे देवाचा न्याय. पण ते जाऊ द्या पहिले मला अंदर जाऊ द्या. काय होऊन राहिलं काय नाही मला माहीत पडलं पाहिजे ना. आवाज तर लई येऊन राहिला कलर कलर. अहो ऐकलं काय झालं तर. काय झालं कोण एवढी घाबरून राहिली काय घडलं असं. अहो रश्मीनं तिच्या इच्छा पाहुण्याला फोन केला होता. आणि तिच्या इच्छा पाहुणे म्हणून राहिले का म्हणते घटस्फोटाची नोटीस पाठवतो म्हणते घरी म्हणते. घटस्फोट काय म्हणतो तू. असा कसा विचार केला तिनं असा. आणि रश्मी त्या कसा काय फोन केला होता. अहो बाबा मलाही माझ्या चुकीचा लय पश्चाताप होऊन राहिला होता. म्हणून मी स्वतःच लावला त्याला फोन. तर तेही माझ्यासोबत काही चांगल्यानं बोलले नाही. आणि म्हणे घटस्फोट पाहिजे म्हणे मला. मी नोटीस पाठवतो म्हणे तुझ्या घरी म्हणे. अरे देवा काय होऊन राहिलं या घरात काही समजून नाही राहिलं. या घराचा पूर्ण धिंगाणा होऊन राहिला. कोणाच्या जीवनात काय घडून राहिलं आणि कोणाच्या जीवनात काय घडून राहिलं. आणि मी कोणाकोणाला सांभाळू मी. अमाय बाई मी तर 2 गोष्टी बोलायला आली होती. पण मला काय माहीत मला इतकी मोठी गोष्ट इथं माहीत पडत म्हणून. घटस्फोट आणि ती मंदाबाईच्या पोरीचा. अरे बापरे बाप काय होय हे. याच्या घराचा तर पूर्ण तालच ताल आहे. ताल राहिले. नाही आपल्या गावात तर कोणाचाच घटस्फोट नाही झाला बाप्पा. घटस्फोट व्हाले आणि ज्याचं पटून नाही राहिलं आपल्या सासू सासऱ्यासोबत. आणि जे सासू सासऱ्याचं सुनीसोबत नाही पटून राहिलं ते आपापल्या नवऱ्याला घेऊन वेगळे राहून राहिले. आणि हे असं घटस्फोट फसटफोट नाही झालं बाप्पा कोणाचं. पण काय करीने केले पप्पा या पोरीनं का डायरेक्ट हिची हे नौबत येऊन गेली. हे असं काही झालं ना तर याच्यात मायबापाची जास्त गलती राहते. कारण की मायबाप पोरीले घरी मस्त वाढवते पोसते सगळं काही तिला ऐकतं देते. आणि काम काही तिला करू नाही देत. आणि लग्न झाल्यावर सासू थोडी ना तशी पाहिजे. सासू तर सासूच राहते. ते सासू कधी पोरगी समजते काय सुनीले. पोरगी समजाले आणि तिला तर तिथं करावंच लागते. तिचं मन राव का नाही राव. आणि जेव्हा ह्या अशा पोरी केल्या ना सासरी तर मग त्या अशा पडते उताना पाताना येऊन माहेरात. कारण की त्याच्याकडून काम होतच नाही ना. आणि त्याला असं वाटते का किती काम आहे आणि कितीक नाही. म्हणून सांगतो मी सगळ्या मायबापाले का पोरीले शिकवाई आणि पोरीले कामं करायची सवयी टाका. कारण की किती काही म्हटलं आणि किती काही शिकल्या पोरी आणि किती काही नोकरी केल्या तरी त्याला घरचे कामं हे करावंच लागते. अशी कोणतीच बाई नसन का तिला घरचे कामं नसन करा लागत. ते किती काही कमावत हे नवऱ्यापेक्षा जास्त कमवत असेल ना तरी तिला करा लागते. हे मग गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही. आणि हे खरं असेल तर सांगा मग मला कमेंट करून का हा तुम्ही बरोबर बोलता म्हणून सुशीलाबाई. खरी गोष्ट आहे की नाही. कारण की बाईच्या जातीला काम करणं आहेच ना शेवटी. ते तुम्ही त्याचा विश्वास करो किंवा नाही करो. पण हे असं केल्यानं पोरीची जिंदगी बरबाद होते ना. बरबाद व्हाले म्हणून पोरी पारीले थोडं कामाची सवय लावा. ह्या घराचे नक्षत्र काही बरोबर नाही दिसून राहिले मला. कोणाचेच गाडा बरोबर नाही चालून राहिले या घरात. सगळ्याचे जीवन तरबितर होऊन गेले म्हटलं. नक्षत्र कशा बरोबर चालणार आहे. हे सगळं तुझ्यानं झालं. ही यायची जिंदगी जी सगळी बरबाद होऊन राहिली ना हे तुझ्यानं होऊन राहिली म्हटलं मंदा. मयानं कशी काय मला कशी दोष देता तुम्ही. तुले नाही दोष देऊ तर कोणाला देऊ सांग. तूच चांगली राहिली असती त्याच पोरीला चांगलं शिकवलं असतं तर असं झालं असतं काय. आता तुला एक पोरगी थोडी ना आहे. 2 पोरी आहे. 2 पोरी राहिले. आता एक पोरगी तुझ्या मनानं चालली नाही तर पाय तिचा संसार कसा मस्त होऊन राहिला. आणि हे पोरगी ह्या पोरीला त्या चांगलंच लाडावून ठेवलं. जशी म्हणते तशी वागतं जशी करते तशी करू देतं. आणि तुझी शेकी भेटू चांगलीच ते पाय पसरून दिले तिनं पाय पसरवाले. आता तिने बोलून काही फायदा नाही आहे. तिनं थोडी ना संसार पाहिला तिनं थोडी ना जग पाहिलं एवढं मोठं. याच्यात तू तिला समजावलं असतं ना तर आज हे वेळ आली नसती म्हटलं. तरी मी तुला किती वेळा टोकलं का म्हणता तू चुकून राहिली तू सुधर. पण त्या काही कानावर घेतलं नाही. आणि आज पाय आज किती मोठा डोंगर आला म्हटलं डोक्यावर. डोंगर यासाठी आता काय करतो सांग काय करतो. आता माझा जीव घेता काय तुम्ही दोघी मायले की मिळून. बाबा मी चूक माझ्या लक्षात आली बाबा. आता मी अशी नाही करन बाबा. मी काय करू बाबा मला काही समजून नाही राहिलं बाबा सांगा मला. हे पाय रश्मी
उगी मुगी बस आणि पहिले मी जे तुला प्रश्न विचारतो ना त्याचं मला उत्तर दे आणि ते बरोबर दे. तू लढू नको. तू मला पहिले हे सांग का तुला जायचं आहे का तुझ्या सासरी का नाही जायचं आहे हे पहिले सांग मला. तुझ्या मनातलं मला कळलं पाहिजे ना. तुझ्या मनात काय चालून राहिलं तर त्याच्यानंतरच मी काही विचार करणार आहे ना त्या गोष्टीचा. तू पहिले तुझ्या मनातलं सांग मला. बाबा मला जायचं आहे बाबा माझ्या सासरी. मला जायचं आहे. आता मला इथं नाही राहायचं आहे. मी इथं राहू राहू कंटाळून गेली. मन इथं राहिले नाही करून राहिलं आता. आता मला माझ्या सासरीच जायचं आहे बाबा. पण रश्मी मला हे सांग, तू तर म्हणे का तुझी सासू ननदलं बदमाश आहे म्हणे, चांगली नाही आहे म्हणे, हां त्रास देते म्हणे तुले. आणि मग तू आता जाशील तर मग ते तुला त्रास नाही देणार काय? बाबा ते लोक एवढे वाईट नाही बाबा. आणि जशी असं मी तसा निभाव करून घेईन बाबा. पण मला जायचं आहे माझ्या सासरी. कसंही करून ते रुपेशजीला सांगा अशी नोटीस गिटीस नका पाठवू म्हणा. त्या नोटीस गिटीसचं जाऊ दे, पण पहिले मला हे सांग, जर तुझी सासू अण्णांना तुझ्यासोबत चांगल्या वागल्या नाही तर तू अजून येशील काय मग माहेरात? अजून इथंच राहशील काय? पहिले हे सांग मला. बाबा यात चुकी मैच आहे. मै सासू काही एवढी वाईट नाही. पण आईनं जेव्हा मी इथं होती लग्नाच्या अगोदर तेव्हा मला कधीच काम नाही करू दिलं. पहिले ताई होती, नंतर राधिका वहिनी येऊन गेली. आणि आता सासरी गेली मी तर तिथं कामच करा लागे. आणि मी काम करायच्या जीवावर मी काम करू करू त्रासली होती बाबा तिथं. म्हणून मी इथं येऊन गेली होती. आणि मी खोटं नाटं आरोप लावले माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर का ते मला त्रास देते म्हणून. त्यानं मला कधीच त्रास नाही दिला. पाहिलं म्हणता मी तुला म्हणू ना का तुझ्या यानं झालं म्हणून हे काही सगळं. त्या तिले पहिल्यापासून एवढं लाडवलं का आज तिच्या संसारात विघ्न येऊन राहिले. विघ्न यासाठी हां मी एकटा कोणाकोणाला सांभाळू आता सांग तू. कोणाकोणाला सांभाळाले? अहो मी काय वाईट चितत होते का हो माझ्या मुलीचं? काही बोलता तुम्ही? मी काय वाईट करणार आहे काय? आता ते लाईनी होती म्हणून लाडाची होती म्हणून तिला कधी काही म्हटलं नाही. आता काय तिचं काय संसार मोडायचा इच्छा होती काय? मी तसं नाही आहे म्हणता. तूही तिचं वाईट नाही चितत ना मी नाही वाईट चितत. आता तुम्हाला असं वाटून राहिलं असं मी कठोरपणाने वागून राहिलो तिच्यासोबत तर याचा अर्थ हा थोडी आहे का मी तिच्यावर प्रेम नाही करत म्हणून. शेवटी लहान लेक होईना ते आपली. हां असं नसते. पण कधी कधी मायबापाला थोडंसं कठोरही म्हणावं लागते लेकाच्या भविष्यासाठी. आता पाय बरं हां आता जर मी असं वागलो नसतो तर तिला तिच्या गोष्टीचा पश्चाताप नसता झाला. पण पश्चातापही केव्हा झाला? जेव्हा पूर्ण गोष्ट बिघडून गेली. गोष्ट बिघडाले. आता सांगा काय करावं या गोष्टीचं तर. आणि त्याईनं कसं काय एवढ्या नोटीस गोष्ट केली. आता ह्या गोष्टीला पाहा लागेल ना मला काय आहे काय नाही. हेही खोटी बोलून राहिली तर. नाही हो बाबा मी कायले खोटी बोलन. ते एवढी मोठी गोष्ट. ते कसं असते बाई जेव्हा लय मोठ्या खोट्या गोष्टी करावं ना तर जर खरंही बोललं ना समोरचा माणूस तर त्याच्यावर विश्वास नाही येत. हे गोष्ट ध्यानात ठेव तू. आता म्हटलं हे तुझं खोटं बोलणं आणि हे असे चाय करणं सोडून दे. नाही तर तुझे संसार काही होणार नाही आहे. आणि आता मला बोलायला लागन आणि मध्यस्थी करायला लागन ह्या गोष्टीत. हां पाहतो ना मी काय करायचं आहे तर. पण त्याला भेटायला लागन ना. भेटल्याशिवाय काही जमणार नाही आहे. आणि बोलायला लागन त्याच्यासमोर. नाही तर ते नोटीस गिटीस पाठवून देईन तर अजून गोष्ट वाढून जाईल. आता सध्या तर आली नाही घरापर्यंत नोटीस. त्यानं फक्त तोंडानंच सांगितलं. आता माहीत पडते. पण पाय रश्मी तू एवढी गोष्ट ध्यानात ठेव. तुला जायचं तर आहे ना? हो बाबा. बरं ठीक आहे टेन्शन नको घेऊ तू. मी आहे म्हटलं काही टेन्शन नको घेऊ. मी बरोबर करतो सगळं काही. पण आता सुधरून जाय बाई तू. हां आता म्हटलं लय मोठा संसार राहते एका दिवसाचा नाही राहत. एवढं मोठं जीवन आहे समोर पडलं. आता सुधरा आणि आपापल्या संसारात व्यवस्थित राहा. नाही तर काही खरं नाही आहे या घराचं. पहा मित्रांनो असं राहते. आता कधी विचारही नव्हता केला का रश्मीचे इच्छे पाहुणे असं काही करण म्हणून असा काही निर्णय घेईन म्हणून. पण ते काय करणार आहे. आता हे गेलीच नाही ना तिथं तर त्याला कसंही मजबुरीनं निर्णय घ्यावा लागला आहे असून ह्या. पण जे काही असो आता ह्या गोष्टीला मी जास्त काही बिघडू देत नाही. आणि ह्या गोष्टीला बरोबर करा लागल. आता जा लागन तिथं काय आहे काय नाही त्याची गोष्ट तर. आणि पहा मग आमचा पुढचा एपिसोड. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मस्त कमेंट करा आम्हाला. आता पाहू उद्या काय होते तर या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या.